आई धरणी मातेस नतमस्तक होऊन वंदन करतो. निसर्ग राजास कोटी कोटी प्रणाम. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जगस्तूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. आपल्या भारत मातेचे रक्षण करते शूरवीर भारतीय सैनिकांना माझा सलोट. आदरणीय व्यासपीठ, आपण विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, आपणा सर्वांना भरत जाधव हात जोडून नमस्कार करतो. आपण सर्वजण ज्ञानी आहात, समजदार आहात. मी काय बोलणार आपल्याकडं तरी मला समजून घ्या अशी आशा बाळगून मी 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. चुकून बोलण्याच्या ओघात काय चुकलंच तर मला माफ करा. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांची जाहीरपणे माफी मागतो. जगाचा पोशिंदा शेतकरी राजाच्या महाराष्ट्राची मुलं आहोत आपण. पायलीनं पेरतो आणि पोत्यानं काढतो, या मातीत पाप कोणालाच माफ नाही. बघा, जाताना लागणारा चढ नेहमी येताना उतारच असतो, बरोबर की नाही? परिवर्तन हा निसर्गाचाच नियम असतो. आपला श्वास धरतीला पाणी ईश्वर कृपेने आलतं. एक अद्भुत शक्ती विश्व चालतं. आपण जगाचे पाहुणे आहोत. मालक सोबत काही आणलंय का? नेणार आहोत का? हे सर्वांना कळतं की नाही? पण वळतं का? आयुष्यभर आपण काय करतो? मग 5 गोष्टी मागे धावतो. खरं की नाही बाळांनो? बघा नीट आहे का? पहिली गोष्ट सौंदर्य. आजकालची पिढी सौंदर्याला खूप महत्व देते. मी कशी हिरोईन दिसेल, मी कसा हिरो दिसेल, जगा मग आणि मला. खरं की नाही? बरोबर आहे बाळांनो. सौंदर्याला मी नावं ठेवत नाहीये. सुंदर दिसावं, आहे हात नीट असावं, स्वच्छ राहावं, टापटीप राहावं. खरं की नाही? पण सौंदर्याला कोमजण्याचा शाप आहे बाळांनो. सकाळी फुलणार गुलाब संध्याकाळी कचऱ्यात पडणार असतं, हे कधी विसरायचं नसतं. नका करू देहाचा थाटमाट, नका करू देहाचा थाटमाट, मेल्यावरती देहाची किंमत उधार मांजर पाठ. बघा सौंदर्याला किती कोमजण्याचं शाप आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या घरातील दुःखात असतात, रडत असतात मित्रांनो. मग आपला मित्र जवळचा एकमेकाला कळवतो, अरे आमच्याचं असं झालं. मग लोक तयारीला लागतात. कोण लाकड आणतो, कोण कापड आणतो, कोण फुलं वाहतो, कोण टाहो फोडतो. खरे की नाही? पण मध्येच एखादा काय म्हणतो, उचला बॉडी उशीर झालाय. खरं की नाही? हे सगळ्याच्याच बाबतीत घडत आले बाळांनो, आणि आपल्याही बाबतीत तेच घडणार आहे. खरं की नाही? त्यामुळे सौंदर्यापेक्षा कशाला महत्व द्यायचं? विचाराला. हॅपी थॉट, विचार हाच भगवंत आहे बाळांनो. काय? आपलं बरं वाईट होणं आपल्या मनात होणाऱ्या विचारावरती अवलंबून असतं. आपण जसे विचार करू तसं घडत जातं. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायचे, पॉझिटिव्ह थिंकिंग. खरं की नाही? 2 झाडे लावली आपण शेतकरी. एका झाडाला खत पाणी घातलं आणि एका झाडाकडे पाहिलंच नाही. झाड कोणतं येतं बाळांनो? मग चांगल्या बरोबर वाईट असतं की नाही? चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं कोणी ठरवायचं? खरं आहे ना? तर मग चांगल्या विचाराला महत्व द्यायचं, नीतिमत्ता जपायची, संस्कार जपायचे. कोट्याधीश रुपये देऊन संस्कार विकत घेता येत नाहीत बाळांनो. रक्तातच रुजवावे लागतात, बरोबर की नाही? संग चांगली धरायची. सुसंगती सदा घडो, सुजन्य वाक्य कानी पडो. जशी संगत तशी आयुष्याची रंगत बाळांनो. डवळ्या शेजारी पावल्या बांधा, वान नाही गुण लागलाच. खरं की नाही? एक वेळी पंगत चुकली चालेल बाळांनो, पण संगत चुकता कामा नये. आपण कोणाच्या संगतीत आहोत याला फार महत्व आहे. खरं की नाही? आणि सेवाभावी जीवन जगायचं. आपण मालक आहोत का? आपण पाहुणे आहोत की नाही या जगाचे? बरोबर की नाही? आता दुसरी गोष्ट संपत्ती. हा मग कमाव. जे विजेते अलेक्झांडर सुद्धा खाल्यात गेले, सिकंदर सुद्धा खाल्यात गेले, धीरूभाई अंबानी लाकडं जळले. तुमचं आमचं काय होणार? काय होणार आपलं मृत्यूनंतर? माती होती का? माती झाली असतं तर सोनं झालं असतं बाळांनो. आपली राख होते, राख. खरं की नाही? मग मध्यंतर कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात की नाही? बरोबर ना? मग खरी संपत्ती काय आहे? 500 गाड्या, 50 बिल्डिंग, किलोनं सोनं, अमाप संपत्ती. ही संपत्ती आहे का बाळांनो? ही साधनं आहेत.
किलोनं सोनं घालणारा सुद्धा आणि गुजभर नसणारा सुद्धा पोटापलीकडे काय खातो बाळांनो? खरं की नाही? ही साधनं आहे. खरी संपत्ती काय बाळांनो? खरी संपत्ती आपण आहे बाळांनो. सी सलामतो पगडी पचास, आपण आहोत तर सर्व दुनिया आहे. खरं की नाही? समजतं की नाही तुम्हाला? मग स्वतःला पहिलं जगायला शिकायचं बाळांनो. स्वतःची काळजी घ्यायला शिकायची. आपण अनमोल आहोत, आहे की नाही? आपलं आयुष्य पुन्हा आहे का? मग जगलं पाहिजे ना आपण. सुंदर जगायचं कोणाच्या हातात आहे? खरे की नाही बाळांनो? स्वतःला जगायला शिकायचं, स्वतःला किंमत द्यायची. आपण अनमोल आहोत, आपला जीव पहिला सांभाळायचा. बरोबर की नाही? आपल्या स्वतःच्या जीवाची पहिली काळजी घ्यायची बाळांनो, कारण आपण प्रत्येक आईवडिलाचं काळीच आहोत. खरे की नाही? त्यामुळे स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, स्वतःचं शरीर सांभाळा, व्यायाम करा. आपली खरी संपत्ती काय आहे? आपण. आपली दुसरी संपत्ती काय आहे बाळांनो? ज्ञान. काय? ज्ञान हाच देव आहे. आपला देव कोण आहे? जेवढं चांगलं ज्ञान घेता येईल तेवढं घेत राहायचं आणि देता येईल तेवढं घेतल्याने वाढतं का? दिल्यानं वाढतं की नाही? जेवढं घेता येईल तेवढं ज्ञान घेत राहा म्हणून नशिबाला. थोडं सुंदर वातावरणात तुमची शाळा आहे. देणारे शिक्षक किती जबरदस्त क्रमाने देत आहे. खरे की नाही बाळांनो? तुम्हाला फक्त घेत राहायचे. हा ज्ञान हाच देव आहे. मग आपण दुसऱ्याला दिलं तर आपल्याला मिळतो. अहो म्हटल्यावर का होतं की नाही? आणि अरे म्हटल्यावर खरे की नाही? मग आपल्याला जाते की नाही? आपल्याला जर एखाद्यानं मोठं व्हावं म्हणावं तर आपण दुसऱ्याला मोठं म्हटलं पाहिजे की नाही? मन लागतं मोठं दुसऱ्याला मोठं म्हणायला. खरे का नाही दिदी? बघा, विचार करा बाळांनो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, रिस्पेक्ट करायला शिकायचं. खरे की नाही? कोणाला कमी समजायचं. आपण एकाच मातीचे लेकरे आहोत. मातीतून आलो, मातीतच जाणार आहे. बरोबर की नाही? खरे की नाही बाळांनो? आणि दान, गोर गरीब अंधापूर निराधार यांच्यासाठी दान धर्म करायचं. पात्याकडे पाणी दगड नारळ फोडून देव पावतो का? नारळ वृक्ष किती कल्पवृक्ष आहे. जगात सर्वात श्रेष्ठ फळ कोणतं असेल तर सांगा. बरोबर की नाही? मग ते पात्याकडे पाणी फोडायचं आणि पाणी वाया घालवायचं का? नारळ पाणी प्या. आपण एखाद्या आजारपणात हॉस्पिटलला भेटायला कोणाला जायचं म्हटलं तर काय घेऊन जातो? 2 सलाईंचं एका नारळमध्ये ताकद असते की नाही? मग आपण नारळ कुठेतरी फोडून पाणी वाया घालवायचं का? दान धर्म कोणाला करायचं? गरीब म्हणजे कोण? ज्यांचे आई वडील वारले, ज्यांची परिस्थिती बिकट आहे, अंध आहेत, अपंग आहेत, ज्यांच्या घरात शिजत नाहीये, मिळत नाहीये, अशा लोकांना शिक्षणाला मदत करायची, आरोग्य आजारपणात मदत करायची, भुकेलेला अन्न द्यायचं, रक्तदान करायचं. बरोबर की नाही? खरं आहे की नाही? काळाची गरज आहे की नाही? आपण शेतकऱ्याची मुलं आहोत ना? पायलीने करतो आणि पोत्याने काढतो की नाही? ईश्वर लिहिलाय, तू मेरेले खर्च कर, मैत्रीले 10 पैदा करून. ज्यावेळी आपण गोरगरीब अंधापण निराधारांची वेळ जाणतो, त्यांच्या वेळेला उपयोगी पडतो, त्यावेळी आपल्याला परमेश्वर वेळ आपली जाणतो. बरोबर की नाही बाळांनो? तिसरी गोष्ट सत्ता. कायमची नाही, पण प्रत्येकाला असं वाटतं मीच मोठा आहे, माझ्यामुळे सर्व काय चाललंय, मी आहे तर सर्व काय. असं आहे का रे बाळांनो? अरे बाळांनो, इथे आले किती, गेले किती, संपले बरं. मातीतून आले, मातीतच मिळाले. गेले की नाही आपल्यापेक्षा कितीतरी? कुणापासून काय राहिलंय का? राहतं का? मग आपण गेल्यानंतर काय राहणार आहे का? मग काय राहतं आपलं? कर्म. बघा बाळांनो, खरं की नाही? कर्म चांगलं पाहिजे माणसाचं. तर सत्ता, मला असं वाटेल मी आहे म्हणून सर्व झालं, मुळीच नाही. सत्ता निसर्गाचे बाळांनो. इथं सर्व काही मिळाले, कोणाच्या कृपेने मिळाले? आपला देव कोण? आपला देव आपल्याला जन्म देणारा मायबाप. आपला देव आपल्याला घडविणारा शिक्षण, समाज, ज्ञान मंदिर आहे. आपला देव आपल्याला जगविणारा निसर्ग, सूर्याचे तारे, ऊन वारा पाऊस, झाड फुलं फळं, ही धरणी माता आपला देव आहे. अन्न वस्त्र निवारा कोणी दिला बाळांनो? दिला की नाही? मग निसर्ग देव आहे की नाही? आणि आपला देव, आपला देश, आपला अभिमान, आपला देव, आपला देश. खरं की नाही? त्यामुळे सत्तेवर बसून उद्या IAS, IPS, डॉक्टर, वकील, कलेक्टर व्हाल तर
नेहमी सत्यमेव जयते हे वाक्य कानात ठेवायचं. चुकीचं काम करायचं. आपल्या सुखाचा रस्ता दुसऱ्याच्या दुःखाचा नसावा. ज्या ज्या गोष्टीतून आपल्याला दुःख, त्रास, यातना सहन करावे लागतील अशा गोष्टी दुसऱ्या देऊन पापात पडायचं नाही बाळांनो. कारण या मातीत पाप कोणालाच माफ नाही. अति तिथं मात्या भरल्याशिवाय सांगतं का? खरे की नाही? त्यामुळे सत्तेचा कधीच गर्व करायचा नाही. आपण ज्या पदावर जाऊ तिथं प्रामाणिकपणे सेवकरी आहोत हे विसरायचं गुड. हुशारात. चौथी गोष्ट शस्त्र. शस्त्रावर क्रूरतेचा, वाईट विचारांचा दाबा आहे. राग येणं स्वभाव घे. राग आलाच पाहिजे. राग येतो का तुम्हाला? खरं सांगा, येतो राग? मग काय करता राग आल्यावर? भांडणं, मारामारी, दादागिरी. राग येणं स्वभाव घे. राग आलाच पण राग येणं संतोषाचं लक्षण नाही. राग गेलाच पाहिजे. एक पाऊल मागे घेणं म्हणजे हाणणं नव्हे. विद्या विनय शोधते, माणूस नम्रतेनं शोधतो. सोन्याची सुरी घ्या, पोटात फुगवली चिरणारच की नाही. ती म्हणणार आहे का हा एकुलता एक आहे, एकटाच आहे, आई वडिलांचा लाडका आहे. त्या सुरीला काय पडलंय? रिव्हॉल्वरला काय पडलंय का? तलवारीला काय पडलंय का? जो वापरणार त्याच्या विचारावर अवलंबून की नाही? खरे की नाही बाळांनो? भांडण, मारामारी, दादागिरी, गुंड, कुत्ते के मौत मरते हुए लोग जो गुंडगिरी करते. दादागिरी कधीच करायची नाही बाळा. एक पाऊल मागे घेणं म्हणजे हाणणं नव्हे. विद्या विनयने शोधते, माणूस नम्रतेने शोधतो. झोपा जेवढा मागे जातो तेवढाच वेगानं पुढे जातो की नाही? वेळ मारून नेणं शिकायचं बाळांनो. नम्र राहायला शिकायचं. पूर आल्यानंतर झाडे वाहून जातात, लवणाला राहतो की नाही? खरे की नाही बाळांनो? मग आपल्याला बघा, विचार करा. आपल्याला पूर्ण आयुष्य जगायचे. प्रत्येक रागाला उत्तर रागातून द्यायचं का? प्रत्येक अपमानाचं उत्तर भांडून द्यायचं का? मान अपमान जीवनात झालेच पाहिजेत की नाही? झाले पाहिजेत की नाही? मग अपमानाचं उत्तर कसे देणार सांगा मला? अपमानाचं उत्तर यशस्वी होऊन द्यायचं असतं बाळा. खरं की नाही? त्यामुळे कुठेही जगाच्या कानाकोपऱ्याचा भांडण, मारामारी, दादागिरी, गुंड, कुठे असलं आयुष्यात करायचं नाही. प्रेमानं राहायचं, नम्र राहायचं, संयम ठेवायचा. बरोबर की नाही? ती वेळ जाणार असते. खरंय ना? मग भांडण, मारामारी, दादागिरी करणार का तुम्ही? नक्की सांगा. गुड. पाचवी गोष्ट व्यसन. आज झाली फॅशन. तंबाखू, दारू, गुटखा म्हणजे आयुष्यातलं सुटका. मरण विकत घ्यायची, बर्बाद होण्याची कला असेल तर काय? व्यसन. मरायचं सर्वांनाच आहे. आमरण कोणाला आहे का बाळांनो? आयुष्यभर नाही, या पिढ्यान मेलाच नाही, मारणारच नाही, निसर्ग आहे तोपर्यंत जगणार असं कोण आहे का? बघा आपल्यापैकी बघा, दिले का वरदान कोणी देवानं? हा, नाही की नाही? म्हणजे ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहे. बरोबर की नाही बाळांनो? मरण ठरलेलं आहे की नाही? हा, मग व्यसन. तंबाखू, दारू, गुटखा कोणाचं खाऊन बरं झाले का रे? पण तंबाखू, दारू, गुटखा खाऊन किती जण लवकर मिळाले, किती जणांना लवकर मारले, किती आया बहिणी विधवा झाले, कित्येक लेकरं मोठी झाले, कित्येक संसार झाले, कित्येक जणांचं वाटोळं झालं या व्यसनावारी बाळांनो. झालं की नाही? बघा, विचार करूया आपण. रस्त्याने चालताना गाडीवाल्याकडे बघून दुःखी व्हायचं नाही. तो फॉर्च्युनर मध्ये चालला, एसी चाललाय, माझं काय? अरे वेळा तू चाललाय, त्याला चालता येत नाही, त्याचं काय? ज्याला हात नाही, पाय नाही, त्याला विचारा शरीराची किंमत काय? बघा, विचार करा. कोरोनाच्या काळात कोरोना आला, तुम्ही काय केलं? गावच्या वेशी बंद केला आणि कमवाय गेलेले लेकरं सुद्धा गावात घेतली नाही. किती निर्दयी आहे माणूस. घराची दारं बंद करून कोंडून घेतलं माणसानं. माणसातून उठून गेला का? शेजारच्याला घेऊन गेला, पुरणपोळी केली, पुरणपोळी ते खातेस का? दिली का कधी? हा, गेली होती का शेजारी? मैत्रिणीला गेली होती का? जेवलीस का? कशी आहेस का? जीव महत्वाचा आहे. कोरोना होईल, खरं की नाही? प्रत्येक जण घाबरून जगत होता, खरं ना? म्हणजे जीव किती महत्वाचा आहे आपला, आयुष्य किती महत्वाचं आहे. एखाद्या हॉस्पिटलला भेट द्या. तो शेवटची घटका मोजणारा रुग्णाला विचारा, तो जगण्यासाठी किती तडफडत असतो. त्याच्या घरातील परिस्थिती बिकट असताना त्याला वाचवण्यासाठी किती धडपडत असतात. बघा, विचार करूया. आपण 2 मिनिटं डोळे झाकूया बाळांनो. जागा सर्वांनी, प्रामाणिक डोळे जागा. जागले का सर्वांनी? आपण अंध आहोत, आपल्याला दिसत नाहीये. आपण अंध आहोत, आपल्याला दिसत नाही. आपण बसलोय कुठं, आपण आहोत कसे, दिसतोय काय, आपला रंग काय, निसर्ग काय.
आपल्याला काहीच कळत नाही, आपण अंध आहोत. आपण जेवण करायला बसलोय, पंचपक्वान्नाचं ताट वाढलंय, जेवण करायला बसलोय, पंचपक्वान्नाचं ताट वाढलंय, मध्येच एखाद्यानं विष टाकलंय. आपण अंध आहोत, आपल्याला दिसत नाही. आपण चाललोय पायाखाली असतील नाग आला. आपण अंध आहोत, आपल्याला दिसत नाही. आपण चाललोय, खोल दरी आली. आपण अंध आहोत, आपल्याला दिसत नाही. आपण रस्त्याने चाललोय, पुढून फास्ट ट्रक आलाय. आपण अंध आहोत, आपल्याला दिसत नाही. उडालोय. कसं वाटतंय रे आपण अंध असलं? आपल्याला डोळे नसते तर बरं झालं असतं की नाही? बरं झालं असतं का? बोला ना. डोळे हवेत का? खरं? मला एक मित्रांनो तुम्हाला विनंती करायची, माझ्याकडे 5 लाख रुपये, मला 2 डोळे कोण देईल विकत? आहे कोण तयार तुमच्याला? बरं ठीक आहे, 20 लाख देतो. 20 लाख बाळा तू देणार? दे ना, एक डोळा दे. किती तू देणार? होऊ शकते का शरीरातली किंमत? एखादा हात तुटला भेटेल का नैसर्गिक बाळांनो? हात पाय नसणाऱ्यांनी काय करायचं? मग किती नशिबवान आहोत आपण, आहोत की नाही? आपल्याला किती उपकार आहेत आपल्या आई वडिलांचे, आपल्याला चांगलं घडवलंय की नाही? मग जगायचे की नाही आपल्याला? मग तंबाखू दारू गुटखा खाऊन मरायचं का आपल्या आयुष्यात परत आपण? बघा, विचार करा बाळांनो, कसं वाटतंय तुम्हाला? मग आपलं घर, आपले आई वडील, आपलं परिसरातले सर्वजण निर्व्यसनी झाले पाहिजेत की नाही? आयुष्य त्यांचं वाढलं पाहिजे का कमी आयुष्यात गेले पाहिजेत? नक्की सांगा. मग सर्वांनी हात जोडा, हात जोडा. आपण एक शपथ घेऊया, व्यसनमुक्ती हो. बघा, आई धरणी माते, आम्ही सो खुशीने शपथ घेतो की आम्ही आमच्या आयुष्यात तंबाखू दारू गुटखा बिडी सिगारेट असं कोणतंही व्यसन करणार नाही आणि कोणाला व्यसनाला मदत करणार नाही. आम्ही आमच्या आयुष्यात व्यायामाने अभ्यास करून चांगली पोस्ट घेऊ आणि मातीशी माता पित्याशी देशाशी प्रामाणिक जीवन जगू. आमची प्रत्येक कृती राष्ट्रहिताची असेल. जय हिंद. गुड, थँक्यू बाळांनो. आपण शपथ घेतलेली आहे, सो खुशीने घेतले. आपलं कर्तव्य काय? आपण व्यसन करायचं नाही आणि दुसऱ्याला व्यसन. गुड, थँक्स. हुशार आहात तुम्ही आहात बाळांनो. बघा, विचार करा मित्रांनो, मातीशी माता पित्याशी देशाशी प्रामाणिक जीवन जगायचं, बरोबर की नाही? हा, आता मला एक सांगा, स्त्री एक क्षणिक पत्नी अनंत काळाची माता आहे. स्त्री एक क्षणिक पत्नी असते, अनंत काळाची माता असते बाळांनो. बघा, विचार करा मित्रांनो, आपल्या आया बहिणीला कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर आपल्या तळपायाच्या मस्तकाला जाते की नाही? सांगा मित्रांनो, तुम्ही सांगा, जवान आहात, तरुण आहात. आपल्या आई बहिणीला कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर आपल्याला वाईट वाटतं, राग येतो, चीड येते की नाही? मग आपण दुसऱ्याच्या आई बहिणीला पाहताना कसं पाहिलं पाहिजे? आपल्या आई बहिणी तशाच दुसऱ्याच्या आहेत की नाही? पेराल तेच उगवल की नाही? खरंय ना मित्रांनो? तुम्हाला विनंती आहे, लक्षात ठेवा, आई बहिणीचा आदर करायचा. काय आदर करायचा? स्त्री क्षणिक पत्नी असते, अनंत काळाची माता असते. नशिबाला ताईनं तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला शरण माझा, तुमच्या विना जन्म आमचा असो, तुमच्या विना जन्म आमचा असो. नशीब लागतं, लक्षात ठेवा. जननी स्त्री, आई धरणी माता स्वतःचं उदर म्हणून आपल्याला अन्नवंत निवारा देते. बघा, विचार करा बाळांनो, तुमचं वय वाढत चाललेले, हार्मोन्स चेंज होतात शरीरातले आणि तुम्हाला तरुण वयात तुम्ही पदार्पण करत असतात. त्याच वयात तुमच्या आयुष्याचं बळ बघण्याची आणि सर्व काही जबाबदारी तेच वय असतं आणि तुम्हाला असं वाटतं आपण आयुष्यात येऊन प्रेम करावं. कोणाकोणाला वाटतं?
मित्रांनो, आपण बोलतोय, चर्चा करतोय, प्रेम करा वाटतं का तुम्हाला? नक्की का? बघा मित्रांनो, प्रेमासारखं सुंदर या जगात काहीच नाही. आयुष्य पुन्हा नाही, प्रेम हे केलंच पाहिजे. नीट आहे का? प्रेमासारखं या जगात सुंदर काहीच नाही, आयुष्य पुन्हा नाही, जग एकदाच आहे. प्रेमासारखं सुंदर काहीच नाही. प्रेम एक स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखं असतं. पण प्रेम कोणावर करायचं? गुड, थँक्स, ग्रेट, हुशार आहात बाळांनो. प्रेम आई वडिलावरती करायचं, प्रेम सुद्धा मात्यावरती करायचं, प्रेम बहिणी भावावरती करायचं, प्रेम शिक्षणावरती करायचं, शिक्षकावरती करायचं, प्रेम सूर्यचंद्र ताऱ्यावरती करायचं, प्रेम ऊन वाऱ्यावरती करायचं, प्रेम चंद्र काय झऱ्यावरती करायचं, प्रेम डोंगर दऱ्यावरती करायचं, प्रेम मात्र निस्वार्थी करायचं. प्रेम मात्र प्रेम म्हणजे प्रथमापासून मरेपर्यंत एक दुसऱ्याची प्रामाणिक जबाबदारी पेलण्याची ताकद. प्रेम म्हणजे प्रथमापासून मरेपर्यंत एक दुसऱ्याच्या सुखदुःखात दिलेली साथ. आणि प्रेम म्हणजे प्रथमापासून मरेपर्यंत एक दुसऱ्याची काय घेतलेली काळजी, एक दुसऱ्याच्या सुखासाठी केलेली धडपड. ती म्हणजे मायबाप, ती म्हणजे मायबाप. पहिला आणि शेवटचं खरं प्रेम असेल तर फक्त बाळांना आईबाप असतात. बाकी नाती स्वार्थापोटी जवळ येतात, वेळेप्रमाणे दुरावतात, बदलतात. पण बाळांनो, आपले आई वडील आपल्या स्वप्नासाठी स्वतःच स्वप्न चुरडतात, रक्ताचं पाणी करतात, घराची गाणे करतात, देहाची जातात, रात्र दिवस मेहनत करतात. आपले आई वडील आपल्यासाठी जगतात, आपल्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी उभं आयुष्य घालतात. उभं आयुष्य. विचार करा, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना चार चौकात कधी खाली बघायला लागलं असं कधीच वागू नका. आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येतील असं कोणतंच कृत्य करू नका. या जगात देव कधीच पाहिला नाही, पण आई वडिलांपेक्षा या जगात मोठा देवच नाही. आई वडिलांपेक्षा या जगात मोठा देवच नाही बाळांनो, देवच नाही. बघा, विचार करा बाळांनो, जीवनपणीच आई वडिलांना बिलगा, त्यांचं ऐका, त्यांची सेवा करा. कधीच आयुष्यात काही कमी पडणार नाही. मेल्यानंतर मिसयू करण्याला काहीच अर्थ काय, काहीच अर्थ नाही. मेल्यानंतर 10 वर्ष घरात भरण्या हे दिखावा आहे, दिखावा. ज्याला आई नाही ना त्याला विचारा माझ्यासारखं आई म्हणजे काय असते. मला आई काय असते? तुम्ही शाळेतून घरी गेल्यानंतर घरात आई दिसली नाही तर तुमची तळमळ काय होते विचार करा. तुमचे वडील उशिरा आले, घरी लवकर आले नाही तर तुमच्या आईची काय हाल होतात त्यांना विचारा. रात्र दिवस मेहनत, आई वडील ऊन वारा पाऊस झालं काहीच बघत नाही. हाल अपेक्षा सहन करू शकत तुमच्या जबाबदाऱ्या पेलत असतात. तुमचा साधा वाढदिवस असेल तर एकाचे 2 ड्रेस घेतात की नाही? घेतात ना. तुमची फी भरायची असेल तर पहिली फी आई वडील देतात, बाकीची कामं बाजूला ठेवतात. आपण कुठली वस्तू घेताना काय करतो? ब्रँड बघतो. आई वडिलांचा कुठला असतो रे ब्रँड बाळा? त्यांच्या पायातली चप्पल कधी पाहिली का? जेवताना आपण बघा, विचार करा, आपल्या ताटात काही कमी पडू नये, आपल्याला कमी पडू नये म्हणून आपले आई वडील काय करत असतात. मग विचार करा बाळा, व्यायाम अभ्यास कोणासाठी करायचे? आई वडिलांसाठी करायचे का तुमच्यासाठी करायचे? आयुष्य कुणाचं पुढं सुजलं सुजलं सुखा समृद्धीचं घालवायचं असेल कोणाचं? व्यायाम अभ्यास कोणासाठी करायचे सांगा ना? आई वडिलांसाठी करायचे का? उपकार करतो का आपण आई वडिलांवरती? आई वडील आपल्या उपकार करतायत, उभं आयुष्य आपल्या जबाबदारी पेलण्यात घालवतायत. मग संधीचं सोनं करा. दिशा असल्याशिवाय दशा होत आहे आयुष्याची. दिशा ठरवा, नक्की मला म्हणायचे काय, मला करायचे काय, टार्गेट ठरवा. कोणी कोणी ठरवलंय? गुड. बघू कोण सांगते. बुवा सांगा माऊली. तुम्हीच. गुड, धन्यवाद. बाळांनो, दिशा ठरवा, नंतर दशा होते आयुष्याची. नीट ऐका. आपल्याला नक्की काय बनायचे, काय करायचे हे पहिले मनाला सांगा. मन करायला प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपली इच्छाशक्ती प्रबळ लागते, 100% प्रामाणिक प्रयत्न लागतात. कोणतीच गोष्ट अशक्य नसते, केल्याने होता आधी केलीची पाहिजे. जितना रगडोगे उतना चमकोगे.
जेवढं घासलं जाईल तेवढं चमकलं जाल. जॉर्ज वॉशिंग्टन शाळेवरचे शिपाई होते. घंटा वाजवताना नेहमी बोलायचे टन टना टन जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकन प्रेसिडेंट. शाळेतले शिपाई शिक्षक विद्यार्थी असायचे, हा काय वेळ असा लय काय याचं, पण याचा नीतीने एकच असायचा, घंटा वाजवताना टन टना टन जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकन प्रेसिडेंट. आणि एक वेळ ते अमेरिकेचे प्रेसिडेंट होतात. आपलं बरं वाईट होणं आपल्या मनात घडणाऱ्या विचारावरती अवलंबून असतं. तुम्ही जो विचार करणार ते घडणार. पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही स्वतःला ठरवा, मला IAS IPS डॉक्टर वकील कलेक्टर बनायचे. जी झोपेत पडतात ती स्वप्न नव्हे, जी झोपू देत नाही ती स्वप्न असतात. ऑस्ट्रेलियाचे निकोलस माहिती तुम्हाला, स्वतःचे नीट हात नाहीत, पाय नाहीत, पट्टीचे पोहणार आहेत, स्पीच देतात, चालता येत नाही ज्यांना नीट ते पट्टी पोहतात, पेंटिंग करतात. एवढंच नाही बाळांनो, कोट्याधीश रुपयाचा त्यांचा बिझनेस आहे. परिस्थिती आडेत नाही, मनस्थिती आडेत. खरे की नाही बाळा? बघा विचार करा. हिरकणी कोण होत्या मौली? सांगू शकेल कोण? हिरकणी गवळणी होती. दूध घालाय गडावर जाते, दूध घालून परत येत असते, वेळ झालेला असतो, गडाचे दरवाजे बंद होतात. पारेकऱ्यांना विनंती करते, मला जाऊ द्या, माझं बाळ खाली आहे, रात्र काढायची कशी? पारेकरी कर्तव्य दोष असतात. पारेकरी म्हणतात नाही सॉरी, दरवाजा सकाळ नियमाप्रमाणे उघडला जाईल. हिरकणी चैन वेचून पारेकराची वाल सरकते, हिरकणी सैरावायला पळू लागते. हिरकणीला काही सुचत नाही, रात्र काढायची कशी? माझं बाळ खाली आणि मी इथं. ज्या बुरुजवरून एखादा शूर मावळा सुद्धा खालीवर जाणार उतरला जाऊ शकत नाही, अशा बुरुजवर नाही हिरकणी खाली उतरते आणि बाळाला बिलगते. बाळानं तिला काय दिसतं? तिला काय दिसत असतं? मग तुम्हाला काय कळलं यातून? हिरकणीला फक्त बाळ दिसत, ती म्हणत नाही गड्यात घसरेन, पाय घसरेन, गड्यात पडेल, एखादा सर्प चावेल, मी मरेन. तिने निगेटिव्ह विचार केला का? मग तुम्हाला काय दिसलं पाहिजे? तुमचं स्वप्न दिसलं पाहिजे, तुमच्या आई वडिलांचं कष्ट दिसलं पाहिजे, तुमचं भविष्य दिसलं पाहिजे, तुम्ही ठरवलेले एकच ध्येय. बरोबर की नाही बाळांनो? खरं की नाही? यश सहजासहजी मिळत नसतं, ते खेचून आणायचं असतं. अरे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जन्माला शिवाचे मावळे आहोत, शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण. काही IAS डॉक्टर वकील बनणार नाही आपण. ती ताकद आहे तुमच्यात, कुवत आहे तुमच्यात. तुम्ही हुशार आहात, गुणी आहात, समजदार आहात. तुम्हाला फक्त लढायचे, तुम्हाला फक्त करायचे. अरे सोन्याला सुद्धा जळावं लागतं, हिरेला सुद्धा घासावं लागतं बाळांनो. हरिण माहिती तुम्हाला? हरिण ताशी 90 किलोमीटर पडतो. हरिण ताशी किती पडतो? आणि वाघ ताशी 60 किलोमीटर पडतो बाळांनो. वाघ किती पडतो? तरी हरिण वाघाचं शिकार होतं. का होतं बाळांनो? कारण हरिण पळताना काय करतं? ताशी 90 किलोमीटर पळणारा हरिण 17 मागे बघतं, पकडतोय काय, सापडतोय काय, पकडतोय काय, सापडतोय काय. आणि वाघ बेधडक फिरतो, असा पळतो की त्याला माहिती आहे आपण पळालो, शिकार पकडलं तर आपण जगणार आहे. 60 किलोमीटर ताशी पळणारा वाघ 90 किलोमीटर ताशी पळणाऱ्या हरिणाची शिकार करतो, कारण वाघ 100% देतो. बाळा 24 तासात अभ्यास किती तास करता? तुमच्या भविष्याला किती वेळ देता? ही वेळ ठरवणार आहे तुमच्या आयुष्यात कोणती वेळ आणायची. काय ठरवणार आहे? आपण ज्या वेळेला वेळ देतो ती वेळ ठरवते आपल्या आयुष्यात कोणती वेळ येते. खरं की नाही मॅडम? वेळ गेले का मग किती तास वेळ म्हणून अभ्यास करायचा का? पुस्तक घ्यायचं, मोबाईल घ्यायचा, ह्याला त्याला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवायचं, गुड मॉर्निंग, गुड नाईट. टाइमपास आयुष्य आहे का? माप काढण्यासाठी आपलं आयुष्य आहे का? मला सांगा, विचार करा. परत आयुष्य आहे का? परत आहे का? जीवन पुन्हा आहे का? जर त्याला काय महत्व आहे का? आता मला ऍडमिशन भेटेल का? मला 10वीला बसायची इच्छा आहे. सांगा बाळा. लहानपणात एका देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रक्त धोर त्याची लवा, कुशाचा मारा. तुम्ही लहान हेच खेळायचं, बागडायचं, फुलायचं, हसायचं, खेळायचं दिवस आहे बाळांनो. पण हेच उद्या भविष्य घडवायचं दिवस आहे, ते विसरायचं नाही. आधी पाया नंतर तरस. खरंय की नाही? खरंय ना?
तूच आहेस तुझ्या जीवनाचा खरे ना. ठरवा बाळानो. आज तुम्हाला एक विनंती करतो, प्रत्येक जण घरी गेल्यानंतर स्टडी रूम मध्ये ज्या ठिकाणी अभ्यास करता तिथं एक पुस्तक घ्याल आणि त्याच्यावर केज पॉइंट लिहाल, आय एम डॉक्टर, आय एम वकील, कलेक्टर, जी ती तुमची इच्छा आहे, तुम्हाला जे बनायचे ते तिथं तुमचं नाव लिहून द्या. आणि तुम्ही घडल्यानंतर मला फोन करा, मला तुमचा सत्कार करायला आवडेल, सत्कार करायला आवडेल. त्यामुळे दिशा ठरवा, नक्की मला काय बनायचे, काय करायचे. कोणती गोष्ट अशक्य नसते बाळांनो. भांडी घासतं का घरात? भांडी खरं सांगा, कोण कोण घासतं? ग्रेट, सल्यूट तुम्हाला. तुम्ही तर तिथे घासणारच, तुम्ही माय बोल्या. पण बाळांनो नशिबानं घासलीच पाहिजे. बघा, विचार करा, स्वच्छ कधी निघतात? रगडून घासल्यावर. असंच आहे आयुष्याचं. जितना रगडोगे उतना चमकोगे. जर चमकायचं असेल आयुष्यात ना बाळांनो, तर आत्ताच ठरवा. जर त्याला काहीच अर्थ नाहीये, मी हे केलं असतं तर, मला हे करायला हवं होतं, वेळ गेली, वाहून गेलेलं पाणी परत येतं का? आम्हाला परत 10वीला बसता येईल का? येईल का बाळांनो? मग तुमचं आयुष्य कशाचं आहे आत्ताच? 24 तास दिले तुम्हाला एका दिवसात, दिवस रात्रीचे. काय नियोजन लावलंय बाळांनो? 16 तास अभ्यास केला तर तुम्ही चमकणार आहात. क्वालिटीला महत्व आहे, क्वांटिटीला. 500 अर्ज मागवले ना तर 25 लाख अर्ज येत आहेत बाळांनो. मग विचार करा आपलं काय चालणार आहे. वेळ गेली का? संधीचं सोनं करायचं, फायदा घ्यायचा, आई वडिलांना धोका द्यायचा, विश्वास तोडायचा. आज आपण विद्यार्थी आहोत, काही काळानंतर आपण पालक असणार आहे. विसरायचं, जे पेराल तेच उगवणार आहे. तुम्ही आज जर आपल्या आई वडिलांना धोका दिला तर तुमच्या आयुष्याला तुम्ही धोका देताय. स्वतःच्या पायावर दगड मारून घेताय, स्वतःच्या जीवनाचं वाटोळ करून घेणार आहात. आई वडिलांचं ऐकलं, शिक्षकांचं ऐकलं, गुरुवर्यांचं ऐकलं तर आयुष्यात काही कमी पडणार नाही बाळांनो. समजतंय का? खरंय की नाही? दिशा ठरवा, स्वप्न ठरवा, आलं लक्षात? ती मिळवण्याचा प्रयत्न करा. नक्की 100% मिळणार. तुम्ही हुशार आहात, जित्यात, मेहत्यात, घडवणारे चांगले आहेत तुमच्या पाठीशी. पण निसर्गाच्या सानिध्यात जन्म घेतलाय, किती नशिबान आहोत. मग आपला निसर्ग वाढला पाहिजे, आपण झाडं लावूया. काही फळं दिली तरी सावली मात्र देईल की नाही? ऑक्सिजन देईल की नाही? झाडे लावूया, झाडे वाढवूया, निसर्गावर प्रेम करूया, सौंदर्य वाढवूया आपल्या निसर्गाचं आणि नंदनवन करूया. जेवढी झाडे लावता येईल तेवढी झाडे लावायची बाळांनो. झाडे तोडायची, वणवा लावायचा. बघा, विचार करा, कुणाच्या मनात आणि वनात कधीच आग लावायची नाही. आयुष्याची राख होते. आपण झाडे लावूया, एकच निर्धार घेऊया, निसर्गाचं नंदनवन करूया. फळांची झाडं लावा, नारळ लावा, आंबा लावा, चिकू लावा. जेवढी तुम्हाला आवडतील तेवढी झाडं लावा आणि वाढवा. जेवढी काळजी घ्याल तीच उद्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला शिक्षणाला वगैरे मदत करतील. तुम्ही निरोगी फळं घाल आणि नंदनवन होईल. खरे की नाही? नारळ तुम्हाला माहितीये का? नारळ हा बुद्धिमत्तेला जबरदस्त आहे. कल्पवृक्ष या देशात सर्वात श्रेष्ठ असेल तर नारळ आहे. जेवढं तुम्हाला नारळ पाणी पिता येईल ना तेवढं आयुष्यात नारळ पाणी प्या. कुठेतरी फोडून पाणी वाया घालू नका. आयुष्यभर लक्षात ठेवा बाळांनो, देव असा पावत नाहीये. आलं लक्षात? तर निसर्गावर प्रेम करूया, निसर्गाच्या सानिध्यात राहतोय, निसर्गाचं नंदनवन करूया आणि 5 गोष्टीपासून सावध राहायचं बाळांनो. तिथं कोणाचं चालत नाही. श्रीमंत आहे, एकटाच आहे, सोन्याचं आहे, लाडकं आहे, अजिबात चालत नाही बाळांनो. प्रत्येक मूळ तुम्ही प्रत्येक जण तुमच्या आई वडिलांचं काळीज आहात, काळीज. त्यामुळे 5 गोष्टीपासून आयुष्यात सावध राहा. आग जळून राग करते बाळांनो, करते की नाही बाळांनो? आगीपासून सावध राहायचं. पाणी पूर आला वाहून नेते बाळांनो. तिथं म्हणतं काय एकटाच आहे, हे कुठं आहे, काय लाडकं आहे. लक्षात येते का बाळांनो मला काय म्हणायचे? पोहता आलं तरच पाण्यात उतरा, पोहायला मात्र शिका. पण कोणीतरी घरातलं जाणकार असेल, पट्टीचं पोहणार असेल त्यांच्याकडून. उगच काहीतरी वेळ भेटला कुठेतरी उडी टाकली असं काय करू नका. पाण्यापासून सावध राहायचं. वीज, शॉर्ट सर्किट बेकार आहे की नाही?
खरे की नाही बाळा? आणि गाडी कोण कोण चालवतं? हाय आई वडिलांची घेतली आणि सुसाट निघालाय. एक नाही दोन नाही 3 जण बसवले. करतो ना आपण लाडका यायची मध्ये काय करतो आपण? बाळांनो वय पूर्ण झाल्यानंतर लायसन काढा, गाडी सुरक्षित चालवा, आरामशीर चालवा, रस्त्याची परिस्थिती लक्षात ठेवा. पण आताच गाड्या चालवत बसू नका, घेऊ नका. आई वडिलांनी घेतली, त्यांनी कष्टाने घेतली. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात स्वतः घ्या आणि गाडी चालवा. आपला हातपाय तुटला, एखाद्या आपल्यापासून दुसऱ्याचा तुटला, विचार करा, सांगा परत येणार आहे का? आहे का? खरं सांगा, जीवन पुन्हा आहे का? एखाद्याचा हातपाय तुटला, एखाद्याचं मरण ओढवलं तर किती मोठं पाप आहे का नाही बाळांनो? त्यामुळे वय पूर्ण झाल्याशिवाय सुरक्षित गाडी चालवली, लायसन काढल्याशिवाय कधी गाडी चालवू नका. काय म्हणतो लक्षात येतं का मित्रांनो? बरोबर की नाही? आणि अहंकार बलाबलांना मातीत घातले बाळांना. माझ्या आई वडिलांची एवढी श्रीमंती, एवढा पैसा, एवढी प्रॉपर्टी, एवढी शेती आहे. करता का तुम्ही? करता का? नक्की सांगा. कधीच करायचं नाही. ते त्यांनी कष्टाने मिळवलेले. दुसऱ्याच्या सावलीत उभं राहून उन्हाची किंमत कळते का बाळांनो? तुम्ही स्वतःचं विश्व निर्माण करा ना, स्वतः मिळवा ना. बरोबर की नाही? लक्षात येते ना बाळांनो तुम्हाला? अहंकार कधीच करायचा नाही, प्रॉपर्टीज गिरायचं नाही. आपल्यात माणूस किती ते महत्वाचं आहे. आपल्या आईवडिलांची आपण काळजी घ्या. कशी काळजी घ्यायची आता तुमच्या लक्षात आलं? रस्त्याने जाता येता झाडा तिकडे तिकडे सापडलेल्याचं आपण स्वतःची काळजी घ्यायची. समजलं ना? आपलं आयुष्य पूर्ण नाही, जीवन एकदाच आहे. बरोबर ना? हा? आणि देश सेवा. जिथं आहोत तिथं आपण कोण आहोत हे विसरायचं. आपण देश सेवक आहोत. देशाच्या सीमेवर जाऊन प्रत्येकाला लढता येईल असं हे करे बाळा? प्रत्येकाला फौजी बनता येईल का? पण फौजीचा आदर मात्र करता येईल का नाही? तो केलाच पाहिजे. त्यामुळे जिथं आहोत तिथं आपण देश सेवा करायची. IAS IPS डॉक्टर वकील कलेक्टर कुठेही कोणतीही पोस्ट करा, पण आपला प्रत्येक निर्णय आपल्या राष्ट्रहिताचा पाहिजे, देश सेवेचा पाहिजे. देश सेवेचा पाहिजे. अन्नाचा कण अन्नदाता शेण आणि पाण्याचा थेंब आयुष्यात वाया घालवायचा नाही. अन्नाची किंमत कचऱ्यात टाकण्याला कळत नाही. कचऱ्यात शोधून खातो ना त्याला विचारा अन्नाची किंमत काय असते. ज्याला एक वेळ मिळत नाही तर पडतो, भुकेनं व्याकुळ होतो, त्यांना विचारा अन्न काय असतं. अरे एक एक दाणा पिकवणारा माझा शेतकरी डाव्या, ऊन वारा पाऊस म्हणत नाही, जगाचा पोशिंदा. खरे की नाही? रात्र दिवस मेहनत करतोय ना, मग अन्न वाया घालवायचं का? खरं सांगा. अन्न आयुष्यात वाया घालू नका बाळांनो. पाण्याचा थेंब, पाणी जीवन आहे. जे कोसकोस जाऊन शेतात पाणी आणतात ना, जे खाली खोली दरी उतरून ह्याच्यातून फुलपात्रानं पाणी भरतात, त्यांना विचारा पाण्याची किंमत काय. ज्याचा पाणी पाणी म्हणून तडपडून जीव जातो ना, त्यांना विचारा पाण्याची किंमत काय. आपल्याला मुबलक भेटतं म्हणून आपण पाणी खर्च करायचं का? पाणी जीवन आहे का नाही बाळांनो? देशाची संपत्ती आहे, पाणी जपून वापरायचं. बरोबर की नाही? आजचा दिवस उद्या आहे का? जुरून घालवायचा का? आपल्या आबाळाचा कुठला खांब फेकलाय का? आपल्यामुळं काय जगात चाललंय का? काय फरक पडेल का जगाला? सांगा बरं. मग जुरायचं का? आनंदी जीवन जगायचं, स्वतःला सुखी आहे सांगायचं, आय एम हॅपी. बरोबर की नाही? मनाला नेहमी सांगायचं, अरे काय निसर्ग आहे, काय सौंदर्य आहे, जबरदस्त शिक्षक स्टाफ आहे, शाळा चांगले, स्वच्छ वारा आहे, प्रदूषण नाही, सुंदर निसर्गाच्या सानिध्यात काय भेटतं, किती नशीबवान आहे आहोत की नाही? आमचं नशीब तुम्ही बोलवलं, तुमच्यात आमचा वेळ गेला, आम्हाला शिकाय मिळालं, तुमच्यासारख्या गुणी हुशार विद्यार्थ्यांचा अनुभव मिळाला, सहवास लाभला, आनंदी जीवन जगायचं. बरोबर की नाही? आणि प्रत्येक क्षण सेवेत गेला पाहिजे. जिथं आहोत तिथं वीज. आपल्याला लाईटची गरज नाही, मग आपण शाळेत आहोत, कुठं ऑफिसला आहोत, कुठं लाईट फॅन चालू आहे, आपलं काय कर्तव्य आहे बाळांनो? नक्की सांगा. रस्त्याने चाललाय, रस्त्यात एखादा दगड पडलाय, वलटून जायचं का साईडने जायचं? हा, थँक्यू बाळांनो. पडिले वळण इंद्रिय असं कळत, हे मनात ठेवा. आणि एवढी गर्दी होते,
विजयराव 3 वर्ष कुलबांजात एवढे मग्न असतात, कष्ट करत असतात. पहाटे 4 वाजल्यापासून उद्घाटनाची तयारी करत असतात. तापा आल्यानंतर सळा करून विजयरावला धक्का दिले जातात. विजयराव त्या कोपऱ्यात उभे राहतात. जयराव गाडीत उतरतात. सगळेजण त्यांना पुष्पगुच्छ देतात, हातात कैची देतात आणि विजयराव थाप बसून 5 मिनिटानं कैची उद्घाटन करतात. सगळ्या टाळ्यांचा गडगडाट होतो. सर्वजण त्यांचा आभार मानतात. सगळीकडे पेपरला बातमी वाचते आणि विजयराव त्या कोर्टात बघतात. हा तर जय, मी एका बाटल्यावर बसायचो, हा माझा जिवलग मित्र आहे. जय आयएस होतो आणि विजय टाइमपास करून आयुष्याचं वाटोळं करतो. रस्त्यावर तो कॉन्ट्रॅक्टची कामं करतो. एकच विचार करा, एकच शाळा, एकच बाटलं, एकच शिक्षक, फी तीच होती, सर्व काय तेच होतं, फक्त कर्म त्यांचं वेगळं होतं. कर्मात किती ताकद आहे बाळांनो. ऍक्शन रिएक्शन, जे कराल तेच भरा, करावे तसे भरावे. खरंय की नाही? मग तुम्हाला जय व्हायचं का विजय व्हायचं, तुम्ही ठरवा. बघा मित्रांनो, तुम्हाला हात जोडून सांगतो, हे आयुष्य पुन्हा नाही, हे दिवस सुद्धा पुन्हा नाही. वेळ वाया घालवू नका. ज्या गोष्टीला वेळ द्याल ती गोष्ट मोठी होणार आहे. लक्षात आलं का मला काय म्हणायचे? तुमच्या जीवनाला, पुढच्या भविष्याला महत्व द्या. आई वडिलांच्या कष्टाला महत्व द्या. टार्गेट ठरवा, दिशा ठरवा. देशावर प्रेम करा, मातीवर माती, देशाची प्रामाणिक जीवन जगा. आयुष्य पुन्हा नाही. सुख चाहो तो सुख दो, दुःख चाहो तो दुःख दो. मोठं व्हायचं असेल तर लहान व्हायचं असतं. मान मिळवायचं असेल तर अपमान मिळायचा असतो. काटातच गुलाब फुटतं, चिखलातच कमळ उमलतो आणि वाईटातूनच चांगलं घेता येतो. जीवन एक संघर्ष आहे. स्वच्छ वाहत्या पाण्याचा प्रवाह आहे. प्रवाहाबरोबर व्हायला नाही शिकायचं, प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला शिकायचं, पण निसर्ग नियमाविरुद्ध जगायला नाही शिकायचं. कारण विश्व एक मंदिर आहे, निसर्ग हाच परमेश्वर आहे. एकच आत माणुसकीने, एकच धर्म मानवत आहे. नशिबवान आहोत आपण या भारत देशात, मातृभूमी, या भारत मातेत जन्माला आहोत, या पवित्र भूमी जन्माला आहोत. या मातीचा अनंत उपकार आहे. आपला देश आपला अभिमान आहे. आपला देश आपला अभिमान आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. आपली प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची असावी. आपला प्रत्येक कर्म हे देशहिताचं असावं. तुमच्या पुढील आयुष्याला माझ्यापासून लाख लाख शुभेच्छा देतो. तुम्ही IAS, IPS, डॉक्टर, वकील, कलेक्टर व्हा. आई वडिलांची स्वप्न पूर्ण करा आणि या देशावर प्रेम करा, देशाची सेवा करा. तुम्ही नक्कीच टॉपला जाल, नक्कीच टॉपला जाल. माझ्या शुभेच्छा तुम्हाला. बोलण्याच्या गात काय चुकलं असेल माफ करा. प्राचार्यांनी, शिक्षकांनी, सचिन दादांनी मला इथं बोलवलं. तुमच्या सोबत मला हितगुज करण्याची, संवाद साधण्याची वेळ मिळाली. चुकीचं काय वाटलं असेल तर सोडून द्या, पण जे काही चांगलं आहे ते आयुष्याला घ्या आणि आयुष्य सुंदर बनवा. आपल्यासोबत दुसऱ्याचं सुंदर बनवा. कारण सुख चाहो तो सुख दो. सुख दुसऱ्याला दिल्याशिवाय आपल्याला मिळतच नसतं.